कथा अक्षय तृतीयेची. शकाल नावाचं एक नगर होतं. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक स्वभावाने प्रेमळ होता. फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक, नाही तर उपाशीच राहायचा. तो देव ब्राह्मणांची नित्यपूजा करी. खूप ज्ञान मिळावे, सतत शिकावे व शिकवत राहणे हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला होता. स्वतःसाठी पैसे मिळण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती होती. साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा याची त्याला फार आवड होती. त्यासाठी तो दूर ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा, साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच तो खूप आनंदी व्हायचा. एके दिवशी एका गावात गेला असताना एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारले तर असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेली होती की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येतं. देवाच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा हा पुण्याचा साठा संपला की देवलोकातून त्याला खाली ढकलून देतात. म्हणून त्याला वाटत असायचं की सदा टिकणारे पुण्य मनुष्यास कशाने लाभते असा प्रश्न त्याच्या मनात आला. हा प्रश्न त्याने विद्वानाला विचारले. एका विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकून ठेवण्यासंबंधी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही आहे ते आपण या दिवशी देऊन टाकावे व असे विचारलेल्या प्रश्नाचे मिळालेले उत्तर मोठ्या समाधानाने ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आला. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्री ठरविले होते व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला. हे त्याच्या बायकोला समजताच ती त्याच्यावर रागावली. घरात दोघांपुरतेच अन्न नसतानाही नवरा जे काही आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला. हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला. ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतला होता. उत्तम पर्वकाळी पत्नीचा विरोध पत्करून त्याने दान केले. भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला. अनेक वर्ष लोटली. ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले. वयोवृद्ध झाला व अंतकाळी त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचा दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐश आरामात राहायचा. प्रजेच्या कष्टांवर चैन करणे, प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे. सर्वजण धास्तावलेले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटत असे. यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्याच्यात दिसत होता. लोकांना युक्ती सुचली. सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले. त्याने आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कानउघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला करून दिली. ऋषींनी राजाला कल्पना दिली की राजा, तू पूर्व जन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास, परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्याने, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. दारिद्र्य ब्राह्मण असताना आपण गोरगरिबांना उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजांचे अमाप ऐश्वर्य आहे. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. दारिद्र्य ब्राह्मण असतानाही आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो. आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य व लोकांच्या सुखाकडे आपलं काही लक्ष नाही. या विचाराने राजा अस्वस्थ झाला. त्याला वाईट वाटले. आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो. मला काही चूक कळली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर्य दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. येथे ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण येथे आश्चर्य घडले. एका रात्री राजा बदल झाला. राजाने ऐश आराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले.
या दिवशी केलेले दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाले, अशी ही अक्षय तृतीयेची कथा. त्यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्यसंचय करावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय माताजी.